नमस्कार. इयत्ता 10वी विषय भूगोल, प्रकरण क्रमांक 3, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या आधीच्या व्हिडिओमधून ब्राझीलमधील जलप्रणालीची माहिती आपण घेतली. या व्हिडिओमधून भारतातील जलप्रणाली जाणून घेणार आहोत. पुस्तक पान नंबर 21, आकृती 3.5, भारतातील प्रमुख नद्यांची माहिती देणारा हा नकाशा. नदी ज्या ठिकाणी उगम पावते ते तिचे उगमस्थान. या उगमस्थानानुसार भारतातील नद्यांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. एक, हिमालयात उगम पावणाऱ्या हिमालयीन नद्या, आणि 2, द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या द्वीपकल्पीय नद्या. क्रमाने याची माहिती घेऊया. 1. हिमालयातील नद्या. हिम आणि आलय या 2 शब्दांपासून हिमालय शब्द तयार झाला. याचा अर्थच बर्फाचे घर असा होतो. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या ह्या अतिउंच बर्फाच्छादित प्रदेशात उगम पावतात. उन्हाळ्यात बर्फ वितळतो, त्यामुळे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना उन्हाळ्यातही पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या नद्यांना पूर येतो. यामुळेच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणी पुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या ह्या बारमाही वाहणाऱ्या असतात. कारणे द्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. 3 मार्कांसाठी विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाला 3 अर्थपूर्ण मुद्दे लिहिणे अपेक्षित असते. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांचे वाहण्याच्या दिशेनुसार वर्गीकरण करता येईल. हिमालयात उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांचा एक गट आणि हिमालयात उगम पावून बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा दुसरा गट. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांच्या मध्ये सिंधू नदी ही मुख्य नदी आणि तिला येऊन मिळणाऱ्या सतलज, रावी, बियास, झेलम, चिनाब या उपनद्या पश्चिम दिशेने वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. या पश्चिम वाहिनी नद्या. आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्यांच्या मध्ये मुख्य नदी गंगा नदी आणि तिला येऊन मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या यमुना आणि ब्रह्मपुत्रा या पूर्वेकडे वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. या पूर्ववाहिनी नद्या. पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून हिमालयातील पाण्याचं विभाजन करणारा हिमालय हा भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. प्रमुख नद्यांची थोडक्यात माहिती घेऊया. पहिली आहे सिंधू नदी. सिंधू नदी ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेला वाहत जाते. भारतातील जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातून वाहत ती पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. सिंधू नदीची एकूण लांबी ही 2900 किलोमीटर इतकी आहे. पण भारतातील तिचा प्रवास हा फक्त 700 किलोमीटर इतकाच आहे. सिंधू नदीच्या उपनद्या. सिंधू नदीची प्रमुख उपनदी आहे सतलज नदी. ही नदी मानसरोवराजवळच उगम पावते व पश्चिमेकडे वाहत जात सिंधू नदीला जाऊन मिळते. पर्वतीय प्रदेशातून वाहणारी ही नदी आपल्या पाण्यासोबत गाळ वाहून आणते. या गाळाच्या संचयनामुळे पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. याशिवाय बियास, रावी, चिनाब, झेलम, श्योक आणि गिलगिट याही सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. दुसरी महत्त्वाची नदी आहे गंगा नदी. कुमाऊ हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी
गंगा नदी उगम पावते. हिमालयीन प्रदेशातून मैदानी प्रदेशात जेव्हा ती उतरते तेव्हा ती पूर्वेकडे वाहत येते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल राज्यातून ती पुढे वाहत जाते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गंगा नदीच्या उगमापासून तिच्या मुखापर्यंतचा एकूण प्रवास हा 2525 किलोमीटर इतका आहे. ही भारतातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते. गंगा नदीच्या उपनद्या. पहिली प्रमुख उपनदी आहे यमुना नदी. यमुना नदी ही यमुनोत्री या ठिकाणी उगम पावते. गंगा नदीप्रमाणेच यमुना नदी मैदानी प्रदेशात उतरल्यानंतर पूर्वेकडे वाहत जाते व अलाहाबाद या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते. दुसरी प्रमुख उपनदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. ही नदी मानसरोवराजवळ उगम पावते व हिमालयातून पूर्वेकडे वाहत जाते. इथे तिला सांगपो या नावाने ओळखले जाते. हिमालय ओलांडून जेव्हा ती भारतात प्रवेश करते तेव्हा तिला दिहांग या नावाने ओळखले जाते आणि पुढे भारतात प्रवेश केल्यानंतर ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखले जाते. या नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर इतकी असली तरी भारतातील तिचा प्रवास हा फक्त 885 किलोमीटर इतकाच आहे. सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या नदींची लांबी 2900 किलोमीटर इतकी आहे आणि गंगा नदीची लांबी ही 2525 किलोमीटर इतकी आहे. परंतु या नद्यांचा भारतातील प्रवास जर विचारात घेतला तर सिंधू नदी ही फक्त भारतातून 700 किलोमीटर प्रवास करते, तर ब्रह्मपुत्रा नदी ही भारतातून 885 किलोमीटर इतका प्रवास करते. यांच्या तुलनेत गंगा नदीचा भारतातील प्रवास हा 2525 किलोमीटर इतका आहे. यामुळेच भारतातील सर्वात लांब नदी म्हणून गंगा नदीला ओळखली जाते. या दोन प्रमुख उपनद्यांशिवाय गोमती नदी, शारदा नदी, घाघरा नदी, गंडकी नदी आणि कोशी नदी याही गंगा नदीच्या उपनद्या आहेत. याबरोबरच द्वीपकल्पीय प्रदेशात उगम पावून उत्तरेकडे वाहत जाणाऱ्या चंबळ नदी, सिंध नदी, बेटवा नदी, केन नदी आणि शोण नदी याही गंगेच्या उपनद्या आहेत. या उपनद्या ठराविक अंतराने गंगेला मिळत गेल्यामुळे गंगा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढतो. बांगलादेशात गंगा नदीला ब्रह्मपुत्रा नदीहून मिळते. या नद्यांच्या मुखाशी गाळाचे फार मोठ्या प्रमाणात संचयन होते आणि विस्तीर्ण अशा त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन या नावाने ओळखले जाते. भारत आणि बांगलादेश या दोन देशात हा प्रदेश पसरला आहे. ॲमेझॉन नदी आणि गंगा नदी या दोन नद्यांचा तुलनात्मक अभ्यास करूया. ॲमेझॉन नदी ही ब्राझीलमधील सर्वात लांब नदी आणि गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी. ॲमेझॉन नदीची एकूण लांबी ही 6400 किलोमीटर इतकी आहे. दुर्गम भाग असल्यामुळे या नदीच्या काठावर लोकवस्ती फार कमी आढळते. परिणामी उद्योगधंद्यांचं प्रमाणसुद्धा कमी आहे. त्यामुळे जलप्रदूषण फार कमी होते. या उलट गंगा नदीची लांबी ही 2525 किलोमीटर आहे. सुपीक प्रदेश आणि शेतीचा विकास, त्यामुळे लोकवस्ती दाट आढळते. शेती विकासामुळे कच्च्या मालाची उपलब्धी आणि पाणीपुरवठा यामुळे उद्योगधंद्याचं प्रमाण जास्त आहे. उद्योगधंद्यामुळे जलप्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होतं. याचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. हिमालयातील नद्या आणि द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास या नद्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात ठेवता येतील. हिमालयातील नद्या अति उंच बर्फाच्छादित प्रदेशात उगम पावणाऱ्या या नद्यांना पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे पाण्याचा पुरवठा होतो. पावसाळा
हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे या नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका जास्त असतो. हिमालयातील काही नद्या पूर्वेकडे वाहत जातात तर काही नद्या पश्चिम दिशेने वाहतात. पूर्ववाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून हिमालयातील पाण्याचं विभाजन करणारा हिमालय हा भारतातील प्रमुख जल विभाजक आहे. याउलट द्वीपकल्पावर उगम पावणाऱ्या नद्यांना फक्त पावसाच्या पाण्याचाच पुरवठा होतो. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या या नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. हंगामी वाहणाऱ्या या नद्यांना पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. पण ज्या नदीवर धरण बांधलेलं आहे त्या नदीला मात्र धरणातून पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यात केला जातो. हिमालयाप्रमाणेच द्वीपकल्पावरील पश्चिम घाट, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत हे प्रमुख जल विभाजक आहेत. यापैकी पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात असणारा पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. पश्चिम घाटामुळे कोकण आणि पठार असे दोन स्वाभाविक विभाग तयार झाले. पश्चिम घाटात उगम पावून पश्चिम दिशेने वाहत जाणाऱ्या नद्या पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळतात. या नद्यांची लांबी कमी पण वेग मात्र जास्त असतो. वाशिष्ठी, शास्त्री, उल्हास, वैतरणा, सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ, कर्नाटक आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचं गुणधर्म हे सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. पश्चिम घाटात उगम पावून पूर्व दिशेने वाहत जाणाऱ्या नद्या पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. कृष्णा, गोदावरी, कावेरी या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पश्चिम वाहिनी आणि पूर्ववाहिनी नद्यांमधून पाण्याचं विभाजन करणारा पश्चिम घाट हा हिमालयाप्रमाणेच भारतातील प्रमुख जलविभाजक आहे. खंभातच्या आखाताला मिळणाऱ्या नद्या. तापी नदी सातपुडा पर्वतातील मुलताई येथे उगम पावणारी तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून ती वाहत जाते. सुमारे 702 किलोमीटरचा प्रवास करत ती खंभातच्या आखाताला मिळते. नर्मदा नदी मध्य प्रदेशाची जीवनरेखा समजली जाणारी नर्मदा नदी ही अमरकंटक या ठिकाणी उगम पावते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून 1320 किलोमीटर इतका प्रवास करत ती खंभातच्या आखाताला जाऊन मिळते. विंध्य पर्वतात उगम पावणारी मही नदी आणि अरवली पर्वतात उगम पावणारी साबरमती नदी याही नद्या खंभातच्या आखाताला मिळतात. याशिवाय राजस्थानमध्ये अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी ही गुजरातमधील कच्छच्या आखाताला येऊन मिळते. उगमापासून काही किलोमीटर अंतरापर्यंत या नदीचं पाणी गोड आहे. मात्र बाडमेर जिल्ह्यात जमिनीतील मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या नदीचं पाणी खारं होतं. पाणी खारं असलं तरी या भागातील शेती व्यवसाय याच नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत आपण पश्चिम वाहिनी नद्यांचा अभ्यास केला. आता आपण पूर्व वाहिनी नद्यांची माहिती घेऊया. छत्तीसगडमधील बस्तर डोंगर रांगेत उगम पावणारी महानदी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावणारी गोदावरी नदी, महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणारी कृष्णा नदी आणि ब्रह्मगिरी डोंगरावर उगम पावणारी कावेरी नदी या नद्या पूर्वेकडे वाहत जात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. यापैकी गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या तीनही नद्यांचा उगम हा पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी. या नदीला दक्षिण गंगा या नावानेही ओळखले जाते. महाराष्ट्रातील नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. महाराष्ट्रातून ती तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाते आणि सुमारे 1450 किलोमीटर लांबीचा प्रवास करत ती बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र हे 3,19,810 चौरस किलोमीटर इतकं आहे.
पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने या नदीचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, प्रवरा आणि मांजरा या नदीच्या उपनद्या आहेत. दुसरी महत्त्वाची नदी कृष्णा नदी. दक्षिण भारतातून वाहणारी ही प्रमुख नदी आहे. या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. या नदीची एकूण लांबी 1280 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रात उगम पावणारी ही नदी पुढे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मुखाजवळ या नदीचा प्रवाह 3 शाखात विभागला जातो. अधिक विस्तीर्ण आणि सुपीक प्रदेशामुळे या भागात त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. कोयना, भीमा, दूधगंगा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, वारणा, वेण्णा इत्यादी या नदीच्या उपनद्या आहेत. कावेरी नदी. दक्षिण भारतातील प्रमुख आणि पवित्र नदी. पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी डोंगरावर या नदीचा उगम होतो. कर्नाटकात उगम पावणारी ही नदी पुढे तामिळनाडू राज्यातून 765 किलोमीटर प्रवास करत बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र हे 81,155 चौरस किलोमीटर इतकं आहे. जलसिंचनासाठी या नदीचा फार पूर्वीपासून उपयोग केला गेला. हेमवती, भवानी, लोकपावनी, अमरावती, सुवर्णवती इत्यादी या नदीच्या उपनद्या आहेत.